ठाण्यातील अनेक वर्ष रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावं घुसवल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसंच अनेक वर्ष भाडं थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संबंधित रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या निवेदनानुसार या भागात एसआरए प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्याने राहत आहेत. मात्र विकासकांना रहिवाशांना 2-3 वर्ष भाडंच दिलं नसून बांधकामही सुरू झालं नाही. विशेष म्हणजे या योजनेत सुमारे 400 ते 500 रहिवाशांची बोगस नावं घुसवण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केलाय. याबाबत बोलताना केळकर यांनी फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात एसआरए अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार असून बोगस रहिवाशांप्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं. एका विकासकाच्या विरोधात 4 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत तर रहिवाशांना सोबत घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करू असा इशाराच केळकर यांनी दिलाय. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून नुकताच वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा तसंच एसआरए अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हातमिळवणी न करता रहिवाशांसाठी काम करावं असा टोलाही केळकर यांनी लगावलाय.